मुंबईहून भुवनेश्वरकडे स्वतःच्या गावी परतणाऱ्या एका गरोदर महिलेला रेल्वे प्रवासातच प्रसव वेदना वाढल्या। सोलापूर रेल्वे स्थानकात या महिलेला गाडीतून उतरवून तात्काळ रुग्णालयात हलवले असता थोड्याच वेळात त्या महिलेनं बाळाला जन्म दिला। बाळांत माता आणि नवजात बाळ दोघेही सुखरूप आहेत। सुभद्रा कामेश्वर साहू वय 27 राहणार भुवनेश्वर ही 9 महिन्यांची गरोदर महिला आपल्या पती समवेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोणार्क एक्सप्रेसमधून लांबच्या पल्ल्यावरील आपल्या गावाकडे निघाली होती। दुपारी 2 वाजता तिने मुंबई सोडले। रात्री कुर्डुवाडी येथे स्थानक पार करताच सुभद्रा हिला अचानकपणे तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या। ही बाब लक्षात येताच रेल्वेतील तिकीट तपासणीसांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर यांना कळवली। तिथून लगेचच यंत्रणा हल्ली। सोलापूर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफचे कर्मचाऱ्यांसह रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या बाह्य उपचार विभागातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांसह रेल्वे स्थानकावर सज्ज झाली। तिला जास्तच त्रास होऊ लागल्याने क्षणाचाही विलंब न करता तिला रुग्णालयात हलवण्यात आले। नंतर काही वेळातच सुभद्रा प्रसूत झाली। तिने बाळाला जन्म दिला। लोहमार्ग पोलीस ठाण्यातील फौजदार एस.एन. जाधव, एस.एल. भाजी भाकरे यांच्यासह महिला पोलीस अंमलदारांनी पल्लवी रहागंडाले, वैष्णवी दबडे आदींनी केलेली धावपळ यशस्वी झाली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयाकडील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा दिनांक 29 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे। तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करावा। ही प्रवेशपूर्व परीक्षा वेबसाईट ऑनलाईन प्रमाणीद्वारे घेतली जाणार आहे। प्रवेशपूर्व परीक्षाकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 19 जुलै 2024 पासून ते 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येईल। प्रवेशपूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक 28 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे। अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 29 जुलै 2024 रोजी घेतली जाईल। प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची असेल त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपये अधिकचे शुल्क भरावे लागेल। अधिक माहितीसाठी संपर्क करा 90 67 34 85 05 किंवा 94 20 01 71 37 या क्रमांकावर।